चला, या वर्षीचा आंब्याचा सीझन आता संपलेला आहे. आंब्याच्या सीझनच्या शेवटी आपण आलेलो, पण या फळांच्या राजाची जी आपण अशी छान वाट बघतो याचा अजूनही रसाळपणा वाढवायचा आहे का? म्हणजे या आंब्याची अस्सल गोष्ट काय आहे ही तुम्हाला जाणून घ्यायची आहे का? तर मग आज या व्हिडिओमध्ये या छान गोड अशा फळाची ऐतिहासिक, पौराणिक आणि गूढ अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टीमध्ये तुम्हाला काय कळणार आहे तर आंब्याचं झाड नक्की कसं तयार केलं याची एक पौराणिक कथा आहे. त्याचबरोबरीने हापूस आंबा जो आपण खातो हा खरं तर नॅचरल नाही तर तो प्रयोगशाळेत तयार केलेला आहे. कसा काय ते देखील जाणून घेणार आहोत. आणि आंबा आणि हार्ले डेव्हिडसन जी गाडी आहे ना त्याचा एक संबंध आहे. काय आहे हो मग व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल ना. चला, मी पूर्वा आणि सूरज आम्ही दोघंही तुम्हाला आज घेऊन जातो आंब्याची अस्सल गोष्ट सांगायला. आंब्याचं झाड कसं जन्माला आलं ना त्याची एक पौराणिक गोष्ट मला कळली की एकदा एक राजा होता आणि सूर्याबाई नावाच्या युवतीवर त्याचे प्रेम जडलं. ही सूर्याबाई म्हणजे सूर्याची मुलगी असं म्हटलं जातं. राजा सूर्याबाईला बघताच तिच्या प्रेमात पडला, पण तिथे असलेल्या एका दुष्ट शक्तीला अजिबात रुचलं नाही. तिने फसवून सूर्याबाईला पाण्यात टाकलं. मग त्या पाण्यातून कमळ उमललं. राजाला ते कमळ आवडलं म्हणून राजाने ते हातात घेतलं तर त्या दुष्ट शक्तीने परत एकदा शाप देऊन त्या कमळाची राख केली. ही राख जिथे पडली तिथून एक झाड जन्माला आलं. हे झाड सदाहरित म्हणजे सदैव त्याच्यावर पानं असतात. काही काळानंतर त्या झाडाला सोन्यासारखं एक फळ आलं म्हणजेच आंबा. हे फळ पिकून ते जमिनीवर पडता क्षणी त्यातून सूर्याबाई परत जन्माला आली आणि राजाला त्याचं प्रेम मिळालं. आणि असं म्हटलं जातं की इथूनच आंब्याच्या झाडाचा जन्म झाला. आता ही कथा तुम्हाला कदाचित मजेशीर वाटू शकते, पण ही पौराणिक कथा आहे. आता आंबा हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे हे तर तुम्ही मान्य कराल ना, कारण आंबा एवढा महाग झालाय की तुमच्याकडे ऐश्वर्य असल्याशिवाय तुम्ही तो विकतच घेऊ शकत नाही. पटतंय की नाही? पण आता आपण बघूया की हा आंबा आपल्या प्लेटमध्ये हापूस आंबा म्हणून कसा आला. आंब्यातली जी सगळ्यात प्रसिद्ध जात आहे ती म्हणजे हापूस आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण अल्फान्सो म्हणतो. हे अल्फान्सो नाव पोर्तुगीज व्हॉइसरॉय अल्फान्सो, आता त्याचा उच्चार मला एक्झॅक्ट येत नाही, मी खाली इथे स्क्रीनवर नाव देतेय, त्याच्यामुळे पडलं. त्याने 1510 मध्ये विजापूरच्या सुलतानाकडून गोवा काबीज केला आणि आशियामध्ये पोर्तुगीजांचं साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली. त्यानंतर हार्मुज म्हणजे ओमान पासून जावा आणि सुमांतापर्यंत पोर्तुगीजांचं साम्राज्य विस्तृत केलं. या शौर्यामुळे पोर्तुगीज राजाने त्याला ड्यूक ऑफ गोवा हा किताब देखील बहाल केला होता. आता बोटॅनिकली मॅग्निफिरा इंडिका हे आंब्याचं नाव आहे आणि त्या प्रकारच्या जाती या भारतामध्ये आधीपासून अवेलेबल होत्या. म्हणजे बरेचदा तुमच्या जर वाचनात आलं असेल की आंबा हा इंग्रजांनी आणला किंवा आंबा हा पोर्तुगीजांनी आणला तर ते सपशेल खोटं आहे. अगदी पुराण काळापासून आंबा हा भारतामध्ये आहे. फक्त हापूस आंबा हा प्रयोगशाळेत तयार केलाय. मग पुराण काळापासून आंबा होता याचे दाखले देणारे अनेक पुरावे आपल्याकडे. एक मुख्य पुरावा म्हणजे आपल्याकडे उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये आंब्याच्या झाडाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडच्या कुठल्याही सणाला, कुठल्याही पूजेला आंब्याचा टाळा दाराला लावला जातो. म्हणजे आता तुम्हाला पटत असेल ना की आंब्याचं झाड हे भारतामध्ये आधीपासून होतं आणि त्याला पौराणिक एक महत्व देखील आहे. पण अजून देखील काय काय दाखले आहेत ज्यावरून आपल्याला कळतं की आंबा हे फळ भारतामध्ये आधीपासून आहे. चला बघूया. अनेक मंदिरांवर आंब्याच्या झाडाखाली असलेली सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळते. गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन आंब्याच्या झाडाखाली बसून दिलं असा देखील उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. अनेक मुघल पेंटिंग्स मध्ये बॅकग्राऊंडला ऐश्वर्याचं प्रतीक असलेल्या आंबाचं झाड आपल्याला दिसतं. कार्तिक स्वामी आणि गणपतीमध्ये आंब्यावरून लागलेली पैज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच ना. अशोक स्तंभा शेजारी असलेल्या एका स्तंभावर अशोक राजांनी लावलेल्या आंब्याच्या झाडांची आपल्याला माहिती मिळते. द मेट म्युझियमच्या इथे असलेल्या या फ्लॅग्स वरनं आपल्याला कळतं की आंबा लोकांना किती आवडत होता की त्याची डिझाईन फॅशन मध्ये देखील वापरत होते. इतका स्वादिष्ट आणि रसाळ आंबा पाहून अलेक्झांडर द ग्रेट देखील भारावून गेला होता. असे मानले जाते की त्याने राजा पौरच्या दरबारातून हा आंबा ग्रीसला नेला होता.
चीनी प्रवासी युएन सेंग याच्या मते मौर्य सम्राटाने रस्त्याच्या कडेला आंब्याची झाडं लावली होती. युएन सेंगच्या माध्यमातून आंबा प्रथम चीनला देखील गेला. अकबराच्या दरबारात सुद्धा 10,000 पेक्षा जास्त आंब्याची झाडं होती. जहांगीरचं तर आंब्यावर इतकं प्रेम होतं की त्यांनी त्याच्या लेखामध्ये लिहिलं होतं की काबूल मधल्या फळांना खूप गोडी आहे, पण त्यांना आंब्यासारखा स्वाद मात्र नक्की नाही. मुघल काळात तर मुघल दरबारातील पाकखान्यामध्ये आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवायला त्यांनी सुरुवात केली होती, ज्यामध्ये आम पन्ना, आम का लॉन्ज, आम का मीठा पुलाव असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला लिहिलेले सापडतात. तुमच्या इथे आंब्याचा असा कुठला पदार्थ आहे जो तुम्हाला खूप आवडतो? काहीतरी वेगळी हटके डिश असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पण हापूस म्हणजे अल्फान्सो ही जात 15व्या शतकानंतर म्हणजे पोर्तुगीज भारतात आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. कोलंबियन फूड एक्सचेंज मध्ये काही फळं आणि भाज्या यांच्यावर प्रयोग झाले आणि त्यातून फळांच्या आणि भाज्यांच्या अनेक जाती उदयास आल्या. त्यामध्ये अल्फान्सो आंबा तयार करण्यात आल्या. आता दुर्दैवाने हापूस आंब्याचा अगदी सुरुवातीचा इतिहास ना फार आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला मिळत नाही. प्रसिद्ध संशोधक YL देने यांनी त्यांच्या शोध निबंधामध्ये हापूस आंब्याला कसं तयार करण्यात आलं याचे काही उल्लेख केलेला आहे. तो असा आहे, पूर्वी भारतामध्ये आंब्याच्या ज्या काही जाती होत्या या सगळ्या रसाळ आंब्यांच्या होत्या, म्हणजे त्याच्या फोडी नाही करता यायच्या, त्याचा रस काढता यायचा, अशा सगळ्या जाती होत्या. मग पोर्तुगीजांना असा आंबा हवा होता, कारण आंब्याचा स्वाद तर छान असतो, पण तो बाहेरच्या देशात पाठवण्यासाठी टिकला पाहिजे. त्याचबरोबरीने तो छान असा टेबलवर फोडी करून सर्व्ह करता आला पाहिजे, म्हणून त्यांनी आंब्यावर काही प्रयोग सुरू केले. गोव्यात साधारण 15व्या शतकात आंब्याच्या कलमांवर हे प्रयोग सुरू केले. मग हे कलम करून रत्नागिरी, कारवार, जिथे जिथे पोर्तुगीजांचे राज्य होते अशा ठिकाणी ही झाडं लावण्यात आली आणि त्यातून हापूस आंब्याचे उत्पन्न घेण्यात आले. आता हापूस ही एकमेव अशी जात नाहीये जी पोर्तुगीजांनी तयार केली, तर त्याच सारख्या अशा वेगवेगळ्या जाती आहेत. कुठल्या त्या आपण बघूया, ज्याच्यामध्ये पेरेस, रेबेलो, फर्नांडिका, फिलिपिना, ॲटोनिया यातल्या अनेक जाती आहेत. पण त्यातल्या या सगळ्या जाती लुप्त झाल्या आणि अल्फान्सो ही जात मात्र टिकून राहिली. आणि मग पोर्तुगीजांनी या जातीचं रत्नागिरी, कारवार, देवगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी जी झाडं लावली होती त्यातून तिथल्या वातावरणानुसार या हापूसच्या देखील पोटजाती तयार झाल्या. त्यातला रत्नागिरी हापूस हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. आमचं गाव आहे ना त्याच्यामुळे. आजही हापूस आंबा हा जगभरात निर्यात होतो आणि त्याला खूप वाढती मागणी देखील आहे. याबद्दलची एक गोष्ट माहितीये का तुम्हाला, की 2007 मध्ये अमेरिकेबरोबर निर्याती संदर्भात काही करार झाला. या करारामध्ये अमेरिकेने सांगितले, जर आंबा तुम्ही आमच्याकडे पाठवलात, म्हणजे समजा आंबा आयात करण्याच्या बदल्यात त्यांनी हार्ले डेव्हिडसन ही अमेरिकन बाईक भारताला आयात करायची परवानगी दिली. किती भारी आहे ना हे. तर अशी होती ही आंब्याची गोष्ट. म्हणजे आंबा जन्माला कसा आला, त्याचा अल्फान्सो हापूस कसा झाला, अनेक असंख्य कथा पुराणामध्ये, इतिहासामध्ये आंब्याच्या बाबतीतल्या नमूद आहेत. यातल्या काय काय गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्यात का, तर मँगो असा कमेंट मध्ये नक्की टाईप करा. कारण आंबा हे फक्त फळ नाही, ती आपली संस्कृती आहे, आपला अभिमान आहे आणि आपला मान, आणि त्याचबरोबरीने प्रेमाचं, शहाणपणाचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. तुमचा आवडता आंबा कुठला? म्हणजे आता आपल्याकडे पायरी मिळतो, हापूस मिळतो, केसर मिळतो, या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठला आंबा आवडतो हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि ही आंब्याची गोष्ट तुम्ही जर तुमच्या ओळखीतल्या 10 लोकांपर्यंत पोहोचवलीत ना, तर तुम्हाला आयुष्यभर भरपूर आंबे खायला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर खरंच मनापासून आंबा आवडत असेल ना, तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. तर अशी होती आजची आंब्याची गोष्ट, म्हणजे गोड गोड गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या गोष्टी ज्या इतिहासातल्या आहेत या तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईन. त्यामुळे पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. असंच मस्तपैकी वेगवेगळ्या गोष्टी ऐकत राहू, त्यासाठी त्या शोधत राहू आणि आपण भेटत राहू. तोपर्यंत बाय बाय.